नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं आणि 2 ते 3 दिवसांपूर्वी आपण पाहतोय की दिवाळी जी लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी त्यानंतर ई-केवायसीला स्थगिती अशी अनाउन्समेंट झालेली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली होती। पण अजून याची अंमलबजावणी संदर्भात कोणतंच परिपत्रक किंवा मंत्री आदित्य तटकरे यांची ट्विटरवरती घोषणा झालेली नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ की ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केलेली आहे त्यांनी कोणत्या चुका पुढे करायच्या नाहीये जेणेकरून तुमचा लाभ बंद होईल, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आणि सध्या ई-केवायसी जी चालू आहे ती स्थगिती आलेली आहे की चालू आहे या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे तर त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती सांगणार आहोत की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला टाळल्या पाहिजेत। एकदा का आधार ई-केवायसी झाली तर त्याच्यानंतर तुमचा असेल किंवा तुमच्या वडिलांचा असेल किंवा तुमच्या पतींचा डेटा आधार बेस्ड डेटा शासनाकडे सबमिट झालेला आहे। आता शासनामार्फत तुमचा आधार कार्ड ऑलरेडी व्हेरीफाय झालेलंच आहे, त्याचबरोबर तुमच्या पती किंवा तुमच्या वडिलांचं आधार कार्ड व्हेरीफाय होणार आहे। तर याच्यामध्ये आपण वारंवार सांगत आहोत की तुमच्या पती किंवा तुमच्या वडिलांच्या नावाने जर आधार कार्डमध्ये तुम्हाला डेटाबेस ज्यावेळी चेक केला जातो त्यावेळी इन्कम टॅक्स ऑफिस असेल किंवा वाहन जे परिवहन मंडळ आहे तर यांच्याकडचा जो डेटा आहे तो स्कॅन केला जातो, मॅच करून बघितलं जातं। तर याच्यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरलात, जर तुमच्या मिस्टर किंवा तुमचे वडील असतील तर किंवा त्यांच्या नावे जर 4 चाकी वाहन असेल किंवा त्यांचं उत्पन्न जास्त असेल तर त्वरित तुमचा लाभ बंद होईल। सध्या अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू झाली नाही आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज देखील आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सरसकट सगळ्यांना मिळणार आहे। कदाचित नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील सरसकट मिळू शकतो, कारण का ई-केवायसीसाठी अगदी उशिरापर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। साधारणतः डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत ही ई-केवायसी चालणार आहे। आगामी निवडणूक यांच्या काळामध्ये लक्षात घेता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही ई-केवायसी आहे। तर सध्या अनेक मोठे चॅनल आहेत तर यांच्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुर्तास स्थगिती देण्याचा विचार शासनाचा आहे, पण अजून वेबसाईट प्रॉपर चालू आहे, ई-केवायसी होत आहे। ई-केवायसीला स्थगिती या संदर्भात अजून खात्रीशीर नोटीस आलेली नाही, त्यामुळे सगळ्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। आता ई-केवायसी कोणत्याही वेळी होऊ शकते। तर याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमची ई-केवायसी झालेली आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही ई-केवायसी केल्यानंतर जर आधार कार्डमध्ये नावामध्ये जर बदल करत असाल किंवा काही कारणानिमित्त ऑफिशियल कारणानिमित्त तुम्हाला जर नावामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण का डेटा ज्यावेळी मॅच केला जातो त्यावेळी नाव ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी लाभार्थी यादी तयार करण्यात आली तर या यादीतलं नाव आणि तुम्ही जर नावामध्ये बदल केलात तर नावामध्ये जर मॅच झालं नाही तर कदाचित डीबीटी ॲक्टिव्ह म्हणजे डीबीटीद्वारे ज्यावेळी हप्ते वितरण केलं जातं त्यावेळी लाभ हा होल्डवरती जाऊ शकतो। तर ही महत्त्वाची बाब आहे। आणि त्याचबरोबर काही ज्या लाडक्या बहिणी आहेत लग्नापूर्वी रजिस्ट्रेशन करून लाडक्या बहिणींचा लाभ घेत आहेत आणि त्यांनी वडिलांचं आधार कार्ड दिलं असेल, त्यांचा विवाह झाला असेल आणि त्यांच्यानंतर नाव बदल झालेला आहे आणि त्यांनी आता आधार जे आहे ते अपडेट करण्याची प्रोसेस ई-केवायसी नंतर करत असाल तर थोडी प्रतीक्षा करा, कारण का जर तुम्ही आधार अपडेट केलं तर नावामध्ये बदल होईल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून नावामध्ये बदल झाला असेल तर त्यामध्ये कोणता फॉर्म भरायचा तर ही तरतूद केली नाही आहे। त्यामुळे तुम्ही जर नावामध्ये बदल करत असाल, आधार अपडेट करत असाल ई-केवायसी झाल्यानंतर तर थोडी प्रतीक्षा करा। या संदर्भात जर नावामध्ये मिसमॅच सापडलं तर कदाचित तुमचा पुढचा लाभ बंद होऊ शकतो, तुम्हाला अपात्र ठरवण्यात येऊ शकतं। तर ही महत्त्वाची कारणं आहेत की ई-केवायसी केल्यानंतर नावामध्ये बदल करू नका किंवा ॲड्रेस वगैरे बदल केला तरी चालणार आहे, मोबाईल नंबर जरी अपडेट केला असेल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही। फक्त नावामध्ये बदल केलात किंवा गॅजेट करून स्पेलिंगमध्ये जर बदल झाला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीमधील नाव आणि तुमचं नाव आधारवरचं जर चेंज झालं, मिसमॅच झालं तर कदाचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्ते वितरणात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण का सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एकदा का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रॉब्लेम निर्माण झाला तर पुढे याच्या संदर्भात तरतूद होण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भात अपील करण्यासाठी उशीर लागू शकतो। याचं उदाहरण तुम्हाला माहितीच असेल की जूनमध्ये लाडक्या बहिणींना
अपात्र करण्यात आलं. त्यांच्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली. 3 महिन्यांचा कालावधी गेला. त्यांना जून, जुलै, ऑगस्ट तर या तिन्ही महिन्याचे हप्ते मिळाले नाही आहेत. सप्टेंबरपासून त्यांना लाभामध्ये ठेवण्यात आलं. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी KYC केल्यानंतर लक्षात घ्यायच्या आहेत. तर तुर्तास लक्षात घ्या की जर तुम्हाला या संदर्भात काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या कमेंट्सला आमच्यामार्फत उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टींची काळजी घ्या. KYC झाली नसेल तर KYC करा. परंतु ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, यांच्यासाठी पार्शियली व्हेरिफिकेशन करू शकता. इतर कोणताही टॅब अजून शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आले नाही आहे. शासनाच्या निदर्शनास ही बाब आलेली आहे, पण टेक्निकल जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामार्फत हा जो टॅब आहे की ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन टॅब उपलब्ध करून द्यावा लागतो, तो अजून करून देण्यात आलेला नाही आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला पुढील पावले उचलायची आहेत. आणि तुर्तास ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील पुढील आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, परंतु अजून या संदर्भात घोषणा झालेली नाही. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.